नमस्कार. आज आपण मुंबईचा प्रसिद्ध वडापाव बनवणार आहोत. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असा वडापाव घरीच बनवूया. आधी सगळी सामग्री तयार करून घेऊ. इथे 4 उकडलेले बटाटे, 1 कप बेसन, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 6 लसूण पाकळ्या आणि लोणी आहे. आता बटाट्यांची साल काढूया. आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. जितकं बारीक चिराल तितकी चव अधिक छान येईल. मोठे तुकडे राहू देऊ नका. आता गॅस मध्यम आचेवर ठेवा. कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करा. त्यात अर्धा चमचा मोहरी घाला. मोहरी तडतडली. आता उकडलेले बटाटे घाला. आता अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण 2 मिनिटं नीट परता. बटाट्याचं सारण मऊ आणि कोरडं असतं. आता ते पूर्णपणे थंड होऊ द्या. एका भांड्यात बेसन, मीठ, सोडा आणि पाणी घालून पीठ तयार करा. पीठ इतकं घट्ट असावं की वड्यावर छान थर बसेल. आता बटाट्याचं समान आकाराचे गोळे करून घ्या. हे गोळे बेसनाच्या पिठात पूर्णपणे बुडवा. तेलाचं तापमान 85°C असावं. गॅस मध्यम आचेवर ठेवा. आधी बेसनाचं थोडंसं पीठ तेलात टाकून तापमान तपासा. पीठ हळूहळू वर आलं, तेल तयार आहे. आता वडे सावकाश तेलात सोडा. वडे 3 ते 4 मिनिटं सोनेरी रंग येईपर्यंत तळा. मध्ये 1-2 वेळाने पलटा, म्हणजे ते सर्व बाजूनी सारखे तळले जातील. घाईत पलटू नका, नाहीतर बाहेरचं आवरण फुटू शकतं. आता तवा मध्यम ते मंद आचेवर गरम करा. त्यावर 1 मोठा चमचा लोणी घाला. पाव कापून 30 ते 40 सेकंद हलका सोनेरी होईपर्यंत भाजा. जास्त वेळ भाजू नका, नाहीतर पाव कडक होईल. आता पावाच्या आत आधी हिरवी चटणी लावा, मग गोड चिंचेची चटणी आणि वरून कोरडी लसूण चटणी शिंपडा. गरमागरम वडामध्ये ठेवा. सोबत तळलेली हिरवी मिरची दिली तर चव अजून छान लागते. आपला वडापाव किती सुंदर दिसतोय. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ. मसालेदार बटाट्याचं सारण गरमागरम वाढल्यावर याची चव अजूनच अप्रतिम लागते. वाह! हा वडापाव अगदी मुंबईच्या रस्त्यावर मिळणाऱ्या चवीसारखा झालाय. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीसोबत. धन्यवाद.